खूप महिने ते मला सांगत होते हा कार्यक्रम पाहण्यासाठी, आणि मला काय वेळ मिळाला ना. त्यांचा 100वा प्रयोग मला वाटतं झाला होता, त्याला पण त्यांनी बोलवलं होतं, पण ते काय योग जुळे ना त्याचा. आणि मग यावेळेला काय करायचं म्हटलं तर पुष्करचा आपण एक कार्यक्रम जो आहे, सगळ्यांनी कारण मला सांगितलं की फार अप्रतिम कार्यक्रम आहे, चांगला आहे ना. आणि म्हणून तुमच्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित केला गेला. मी खरं तर आतमध्ये बसून बघत होतो. मी आलो त्यावेळेला त्यांचं फ्लूट काढणं चालू होतं. पहिली एवढी काढली, मग एवढी, मग एवढी एवढी एवढी. आता म्हटलं अजून छोटी फ्लूट कुठून काढतात, मी बघत बसलो होतो आतून. कुठून कुठून फ्लूट काढणार म्हटलं आता काय. सारखं आपलं इथे हात घालायचं आणि काहीतरी काढायचं म्हटलं. आता मी आपलं बारीक बघत होतो की म्हटलं तर काय आता कुठून काढ, संपली नंतर. पण फार अप्रतिम असा प्रकारचा कार्यक्रम. मगाशी मला सर्व कलाकार आतमध्ये भेटायला आले, कारण हे सगळे प्रकार माझ्या वडिलांनी मला लहानपणी मला व्हायोलिन शिकवायचा प्रयत्न केला होता, तबला शिकवायचा प्रयत्न केला, गिटार शिकवायचा प्रयत्न केला. त्यांच्यानंतर लक्षात आलं हा काहीतरी वेगळेच आवाज काढतो, याचा याला काही जमणार नाही. आणि मग ते चित्रकला, व्यंगचित्रकला असा सगळा प्रवास सुरू झाला. पण हे वाजवणं अतिशय कठीण गोष्ट आहे ती. ती फ्लूट वाजवणं किंवा ते काय ते फुकत फुकत वाजवतो ना हार्मोनियम. पण या सर्व कलाकारांना प्रोत्साहन देणं हे आपलं काम आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या देखील शाखांचे जे कार्यक्रम होतील तिकडे देखील आपण या सर्व लोकांना बोलवणं आवश्यक आहे. जिथे जिथे आपल्याला मराठी कलावंत पुढे नेता येतील, लोकांसमोर आणता येतील, ते आपण काम केलं पाहिजे. काल आता 27 तारखेला मराठी भाषा दिवस झाला, काल शिवजयंती झाली, महिला दिन साजरा झाला. तेव्हा सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो, जे इथे आलेत ते आणि जे नाही आलेत त्यांना पण, की नुसत्या एका मेसेजवरती तुम्ही महाराष्ट्रभर ज्या जोशात शिवजयंती साजरी केली, याचा जोशात तुम्ही साजरी झाली पाहिजे. फक्त दरवर्षी शिवजयंती आली की मला मेसेज पाठवायला लावू नका. आयला शिवजयंती आहे, हे तुम्ही स्वतःहून या गोष्टी केल्या पाहिजेत. ते मध्यंतरी मराठी भाषा दिवसाच्या वेळेला एक त्या व्हॉट्सअपवरती काही गोष्टी फिरत होत्या, मला कोणीतरी दाखवलं की म्हणे मराठी भाषा दिनाच्या दिवशी कुसुमाग्रजांच्या ऐवजी पु ल देशपांड्यांचा चेहरा लावला होता. शक्य आहे का? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा दिवस हा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साजरा केला, दुसरा कोणीही साजरा केला नाही तो. आणि ज्यांना इतरांना कोणाला साजरा करता नाही आला त्यांनी हा खोडसाळपणा केला. मी नेहमी तुम्हाला सांगतो ना, सोशल मीडिया ज्याला आई ना बाप, जे ढकलून तिच्या आईला चाललंय आपलं, तू पाहिलं तू पाहिलं तू पाहिलं तू पाहिलं, हे चालूच आपलं. आपल्या कोणीतरी होर्डिंगवरती कोणीतरी काहीतरी चिकटवायचं आणि नंतर पाठवून द्यायचं, काय अर्थ आहे या गोष्टींना? अर्थात त्याच्याबद्दल जे काही सांगायचं मी सांगितलं, तेही पाठवून दिलं, ढकलून दिलं त्याच्यात. आज आपल्याला पक्षाला 9 वर्ष पूर्ण होत आहेत. 9 वर्षाचा प्रवास सगळा तुम्ही नीट जवळून पाहिलात. आता बाळा नांदगावकरांनी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, कसा कसा प्रवास झाला आणि काय काय झालं ते. मी त्याविषयी गटाध्यक्षांच्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं होतं. आज इथे अनेक महाराष्ट्रामधले अनेक जिल्ह्यातले लोक आलेले आहेत. हे पराभव बिराभव वगैरे असल्या गोष्टींना मी डरत नाही. आला तर परत विजय प्राप्त करीन. पण हे असले पराभवाने घरात बसायचं, आता काय होणार आपलं, हे असे डचमळलेले मरगळलेले असले मला लोक आवडत पण नाहीत, बघायलाही आवडत नाहीत मला.
मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. ज्या दिवशी निकाल होते, आता काय निकालाच्या दिवशी आपण काय करू शकतो? मी टीव्ही पाहत नाही, टेलिव्हिजन पाहत नाही, एवढ्यासाठीच पाहत नाही. सारखी साला धाकधूक, हा वर गेला, हा खाली आला, हा पुढे आहे, हा मागे आहे, हा आत्ता मागे होता, आत्ता पुढे गेला. अरे कोणी सांगितलं लफडं? संध्याकाळी कळेलच कोण उभा राहिला आणि कोण आडवा आला. मी आपलं जेवण बिवण करून झोपलो होतो. मग 5-5:30च्या सुमारास, बरोबर ना रे, 5-5:30च्या सुमारास मला नितीन सरदेसाई आले, उठवलं. म्हटलं काय आलं? तेवढे एक आमदार आला. म्हटलं बरं झालं, चला परत झोपलो. आता ह्याच्या पुढे काही मी करू शकतो का? आता पुढची निवडणूक. दुसरा धंदा काय आपल्या देशात? ही निवडणूक गेली, ती निवडणूक आली, ती निवडणूक गेली, ही निवडणूक आली. आता परत कुठेतरी एप्रिलमध्ये औरंगाबादच्या निवडणुका, त्या संपल्या की कल्याण डोंबिवलीच्या, संपतच नाही. मग जिल्हा परिषदा, मग परत ग्रामपंचायती, चालूच असतं, सारखं काहीतरी चालू असतं. मध्ये शांतता नावाची काही गोष्टच नाही. मला समजतच नाही, सगळ्या निवडणुका एकत्र घेऊन का नाही मोकळे होत मला कळत नाही. पण मी त्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचा, आपल्या पक्षाचा जन्म हा फक्त निवडणुकांसाठी झालेला नाही. हा आपला जन्म हा महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी झालेला आहे. तिथे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. ती गोष्ट तुम्ही वाचणं गरजेचं आहे, पाहणं गरजेचं आहे. काय आपल्या अवतीभोवती गोष्टी सुरू आहेत. मी परवा काढलेलं व्यंगचित्र पाहिलं का तुम्ही? ती वस्तुस्थिती आहे. मी गेले 3-4 दिवस त्या ह्या कुठचा प्लान आपला डेव्हलपमेंट प्लान, एक तज्ञ बोलवून मी जरा विचारपूस करत होतो. म्हटलं काय बाबा, काय आहे काय लफडं? कोणी म्हणते फेकून द्या, कोणी म्हणते कचऱ्याच्या टोपलीत टाका. म्हटलं टोपलीत टाकायच्या आधी वाचू. इतका भयानक आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे एक तज्ञ आले होते, त्यांचं नाव पी.के. दास. म्हणजे हे पी.के. दास म्हणजे ज्यांनी मुंबईतल्या ओपन स्पेसेसवरती, किती ओपन स्पेसेस आहेत मुंबईमध्ये, त्याचं काय घडू शकतं, त्याचं काय होऊ शकतं, याचं एक एक्झिबिशन केलं होतं मुंबईला. त्यांचं अप्रतिम पुस्तक देखील माझ्याकडे आहेत. म्हणजे ह्या माणसाने खासदारांचे फंड वापरून काय काय गोष्टी केल्या. गिरगाव चौपाटी जी मोकळी झाली, स्वच्छ झाली, ती या पी.के. दासांमुळे. तुमची जुहू चौपाटी ती देखील झाली पी.के. दासांमुळे. बँडस्टँडचा सगळा परिसर जो स्वच्छ झाला अख्खा तिकडचा, हे पी.के. दासांमुळे, त्यांच्या योजना. आता मला असं वाटतं एक अजून एक तिथे रस्त्याचं काम, त्यांचं मोठं काम सुरू आहे तिकडे. त्याला जावेद अख्तर साहेबांनी 25 कोटी रुपये दिलेत खासदारकीच्या फंडातनं. म्हणजे जे 5-6 वर्षाचे काय जे पैसे असतात ते सगळे देऊन टाकलेत. लोक पैसे द्यायला तयार आहेत, लोक कामं करायला तयार आहेत, लोक मार्ग दाखवायला तयार आहेत, सांगायला तयार आहेत. पण तुम्ही जर झापडं लावून बसलात, तुम्ही म्हणजे फक्त तुम्ही नव्हे, आपल्या मुंबई महाराष्ट्रातली सगळी मराठी जनता जर समजा झापडं लावून बसलो, हे कधी घेऊन जातील आपल्याला कळणार पण नाही. त्या दिवशी मी ते व्यंगचित्र काढताना मला अजून एक व्यंगचित्र सुचलं होतं. काय काढायला नंतर मला वेळ नाही मिळाला. एक पाटी दाखवणार होतो मुंबई या बाजूला, आणि ताट, एक घोड्यावरती ताठ मनाने मराठी माणूस बसलाय, आणि पुढे मीराबाईंदर, कर्जत, बिरजत सगळ्या पाट्या. आणि जे कॅप्शन टाकणार होतो, मराठी पाऊल पडते पुढे. पुढे म्हणजे पुढे, इथे नाही, मुंबई सोडायची. इतका भयानक तो सगळा प्लान आहे. ह्या सगळ्या अख्ख्या मुंबईमधला FSI वाढवलाय. हा FSI वाढून ज्या इमारती होणार, कोण घेणार विकत? तुम्ही? तुम्हाला उभं पण नाही करणार. आज मुंबईमध्ये टॉवर्स होत आहेत, आणि त्या टॉवर्समध्ये मराठी माणूस म्हटला बाजूला काढून टाकतात. व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन काढला, त्याच्यामध्ये मराठी व्हेजिटेरियन असेल तरी घेतला जात नाही.
याला म्हणतात सर्व धर्म समभाव. सगळ्यांनी एकत्र येऊन हा देश उभा करायचा. असा उभा राहणार एकमेकांचा द्वेष करून? आज तिकडे गिरगाव चौपाटीमधनं मेट्रो काढतायत. कोणाच्या अंगावरनं? जेवढ्या मराठी माणसांच्या चाळी आहेत, जेवढी घरं आहेत, तिकडनं मेट्रो बरोबर आहे ना, तिथून रस्ता मिळतो. जर काढायची आहे तर वेडी वाकडी तुम्ही मलबार हिलवरनं काढून दाखवा. तिकडे नाहीत. श्रीमंतांच्या इतरांच्या कोणाच्या कपड्याला हात लागणार नाही. जितका कोणी मराठी माणूस आज मुंबई मध्ये आहे, उद्या ठाण्यामध्ये, सगळं हळूहळू हळूहळू फेकत देणार आपल्या बाहेर. इथे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तो काय डेव्हलपमेंट प्लॅन आहे, काय आहे, अहो सगळं तुम्हाला आता सगळं अवेलेबल असतं त्या कम्प्युटरवरती, सगळ्या नेटवरती असतं. तुम्ही वाचलं पाहिजे, पाहिलं पाहिजे नक्की काय आहे. त्याचा खऱ्या अर्थाने जर त्याचा अगदी शब्दात वर्णन करत झालं ना, तर हा संपूर्ण डेव्हलपमेंट प्लॅन हा मुंबई शहरामधनं मराठी माणसाला हाकलून द्यायचा वेल डिझाईन प्लॅन आहे. वेल डिझाईन हाकलून द्यायचं बाहेर. तुम्हाला घरं घेता येणार नाही, तुम्ही राहू शकणार नाही. आणि ह्याच्या मागे कारस्थान आहे. आता गंमत बघा तुम्ही, ह्या इथे ती कुठे त्या उत्तनच्या इकडची कुठची जागा काय म्हणतो पण त्याला, नेंबड नाही रे, गोराई, ह्या एसएल वळच्या इथे नो डेव्हलपमेंट झोन मधली, जिकडे तुम्ही कुठच्याही प्रकारची डेव्हलपमेंट करू शकत नाही, अशी नो डेव्हलपमेंट झोन मधली 1500 एकर जमीन या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये तुम्ही डेव्हलपमेंट म्हणजे नो डेव्हलपमेंट झोन मधली डेव्हलपमेंट झोन मध्ये आणली. गंमत आहे. 1500 एकर जमीन नो डेव्हलपमेंट झोन मधली तुम्ही डेव्हलपमेंट झोन मध्ये आणताय. कोणासाठी? याचं कारण अगोदर विकत घेतली गेली आहे ती जमीन. तुम्ही आम्ही नाही घेतली आहे. या अनेक उद्योगपतीने अगोदर या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आणि आता त्या जमिनी मोकळ्या करतायत. म्हणजे इथे एफएसआय वाढवायचा, इथे उंच इमारती होणार, तिकडे जमिनी विकायच्या. हे असले कुठचेही धंदे. ह्या तुमचा आरे कॉलनी हजारो झाडं तोडतायत. कशासाठी झाडं तोडतायत? एकदम काय झालं? अचानक फेफर आलं. पण कारस्थान काहीतरी डोक्यात चालू आहे. तिथे कोणीतरी काहीतरी करायला सुरुवात केलेली आहे. कोणाला तरी ती जमीन हवी आहे, त्याच्यासाठी म्हणून हे सगळे प्रकार सुरू आहेत. आणि आम्ही काय नाही, आम्ही शांत आहोत. आमचं लक्षच नाही, आम्ही पाहतच नाही होत. एकदा ढोंगणावर लाथ मारून हाकलून दिले की नंतर लक्षात येईल आमच्या की आम्हाला हाकलून दिलं. मी मध्यंतरी काही जी पुस्तकं वाचत होतो, अहो तुम्ही आचार्य अंतरेंची पुस्तकं वाचा, प्रबोधनकार ठाकरेंची, माझ्या आजोबांची, दादांची, आमच्या पुस्तकं वाचा. किती संघर्षामधनं ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या संघर्षानंतर इतक्या अतिशय काही लक्ष न देता मुंबई घालवायची हातात ना. कोणीतरी याच्यावरती प्लॅन करणार. मी तुम्हाला मागे पण एकदा सांगत होतो, तुम्हाला आठवत असेल तर मी माझ्या भाषणांमधनं सांगितलं होतं. गेल्या विधानसभेला, म्हणजे ह्या नाही, त्याच्या अगोदरच्या 2009च्या विधानसभेला सांगत होतो, त्याच्या अगोदरच्या मी महानगरपालिकेला सांगत होतो की अशी नाही ना मुंबई काढतायत, तुम्हाला स्वतंत्र करता येत, मग अशी करा. मतदारसंघ ताब्यात घ्या, इमारती ताब्यात घ्या, मतदारसंघ ताब्यात घ्या. तिकडचे नगरसेवक, आमदार, तिकडचे खासदार हे अमराठी येऊ देत निवडून, आपोआप गळून पडेल मुंबई. राहते कुठे तुमच्या ताब्यात? राहतं काय तुमचं अस्तित्व? ही पूर्ण तयारी त्यांची सुरू आहे, सगळ्यांची तयारी सुरू आहे. आत्ता चेहरे दिसत नाहीयेत, पण अंदाज आहे कोण करू शकते. ही तुमची इकडची कुलाब्याची कुठची बीपीटीची जमीन ना, जैन पीटीची तिकडची, ती विकायला काढतायत. सगळं विकायला काढतायत. इथे तुम्ही गेला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये, नोकरी पुरता काही मराठी माणूस, बाकी हातात काही नाही. ते पूर्वी जे होतं ना, इंच इंच लढू, तसं आता सध्या महाराष्ट्रात चालू आहे. इंच इंच विकू, मिळेल ते विका. ही नकोच आहे. ही मराठी लोकच नको आहेत आम्हाला.
आणि असे जर तुम्ही शांत बसणार असाल, हे नुसता एकटा राज ठाकरे ओरडून आणि हे फक्त काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपुरता मी सांगत नाहीये, हे मुंबई महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी याचा विचार केला पाहिजे. नुसते लेख लिहून आणि वर्तमानपत्रामध्ये पत्र छापून त्यांनी काय सुटणार नाही हे प्रकरण. तुमचं बारीक लक्ष पाहिजे. ही गिरगावमधली मग मेट्रो असेल, नाही तर आरेमधली तिकडची डेव्हलपमेंट असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ती होऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीत. मराठी माणसाच्या थडग्यावरती मुंबईचा विकास होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. आणि ह्याच्यासाठी तुम्ही जागृत राहिलं पाहिजे. प्रत्येक वेळेला काहीतरी मी मेसेज पाठवला पाहिजे आणि प्रत्येक वेळेला मी काहीतरी आदेश दिला पाहिजे. तुम्हाला नाही राग येत? तुम्हाला नाही आतून समजत की हे काहीतरी चुकीचं चालू आहे? ज्या वेळेला मी टराटारा फाडायची त्यावेळेला मी फाडीनच. याच्या पुढे तर तुम्ही बघाल. आमचेच काही मराठी विद्वान आता सांगतील की हे निवडणुकीचं बिंग फुंकलं बिंकलं काय काय असतं ना, बिगुल फुंकलं. याचा काय निवडणुकीचा संबंध? आता कुठे निवडणुका? महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील, 2 वर्ष आहेत त्याला. पण आमचे असतात, आमचेच विद्वान याच्यामध्ये बोलायला सुरुवात करतात की हा राजकीय काहीतरी एक विषय आहे. राजकीय कसला विषय? हा अस्तित्वाचा विषय. आणि इथे तुम्ही जागृत राहणं आवश्यक आहे, जागृत राहणं गरजेचं आहे. जे जे आपले म्हणून सण आहेत हे जोशात आणि उत्साहात तुम्ही साजरे केले पाहिजेत. अख्ख्या जगा महाराष्ट्राला कळू देत, मुंबईला कळू देत, बाकीच्यांना कळू देत की आपलं अस्तित्व काय आहे. ही मुंबई, ही मराठी माणसाची मुंबई, ही तुम्हाला टिकवावीच लागेल. ही तुम्हाला तशीच ठेवावी लागेल आणि वाढवावी लागेल, वृद्धिंगत करावी लागेल. आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण कामाला लागावं. नुसत्या निवडणुकांवरती डोळे ठेवून काही होणार नाहीये. हे फक्त प्रकरण काय मुंबईपुरता होतं अशातला भाग नाही. हे प्रकरण पुढे चाललंय, ठाण्याला चाललंय, पुण्याला चाललंय, कल्याण डोंबिवलीला चाललंय. हे सगळ्या ठिकाणी बारीक 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 आतमध्ये जात आहेत ह्या सगळ्या वाळव्या. एके दिवशी भुसा हाताला लागेल ना, त्या दिवशी कळेल चालू घुसली होती. आणि म्हणून तुम्ही हे जागृत राहणं गरजेचं आहे. आज 9 वर्ष आज पक्षाला पूर्ण झालेली आहेत. पुढची वाटचाल आपल्याला जोरात आणि जोमात करायची आहे, जोशात करायची आहे. त्याच्यासाठी सगळेजण तुम्ही जागृत राहाल अशी मी एक आपल्या सगळ्यांकडे आशा बाळगतो. आणि तुम्हाला सगळ्यांना सर्वांना निरोगी दीर्घायुष्य चिंतितो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.